करायचा स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमल अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरु तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार 4 डिसेंबर 2025. फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, श्री दत्त जयंती. समर्थ म्हणाले आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सगळेच दिवस उत्तमाचे असतात, परंतु आजचा दिवस जर पाहायला गेला, श्री दत्त जयंती आणि त्यामध्ये येणारी मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष पौर्णिमा, आज सामर्थ्याचा दिवस आहे. खरं पाहायला गेलात तर आज बोनस बघा, प्रत्यक्षात आपल्याला मिळालेलं बोनसाचा दिवस आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. का भाग द्यावा लागला? कारण प्रत्यक्षात जरा पाहायला गेलो, ज्याप्रमाणे आपण प्रार्थना म्हटली, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, तिघांचं आपण स्मरण केलेलं आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा जो श्री सद्गुरु साक्षात परब्रह्माचं जोपर्यंत दर्शन होत नाही, जोपर्यंत प्रत्यक्षात आपल्याला त्याचं महत्त्व पटत नाही, बघा, या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी अनेक गुरु आपल्याला पाहायला मिळाले. आपण अनेक क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर प्रत्येकजण प्रत्येक कला अवगत आहे, बरोबर ना? मग त्याचप्रमाणे प्रत्येक कलांमध्ये, प्रत्येक क्षेत्रांमध्ये आपल्याला गुरु पाहायला मिळाले. परंतु सद्गुरू मात्र ज्याप्रमाणे परमार्थाची ओढ ज्या व्यक्तीला आहे, त्यालाच परमार्थ बघा प्रत्यक्षपणे कळलेला आहे. कारण सर्वजण प्रपंचामध्ये अडकलेले आहेत. परमार्थाकडे येणारे बघा कमी आहेत ना. तरी समर्थ म्हणाले, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. आज उत्तमाचा दिवस आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, एखाद्या ऑफिसमध्ये आपण बघा जॉब करतो, 30 दिवस 31 दिवस आपण काम करतो आणि महिन्यानंतर आपल्याला त्याचा पगार मिळत असतो. 30 दिवस आपण कष्ट करतो, महिनाभर आपण कष्ट करतो आणि त्यानंतर बघा आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये उत्तम प्रकारे त्याचं फळ मिळत असतं. परंतु त्यामध्ये आपण खुश नसतो, कारण सर्वांचे देणे बाकी असतात, आपल्याकडे शिल्लक काहीच राहत नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे पेमेंट कितीही असू दे, 10,000 असू दे किंवा 1,00,000 रुपये असू दे, परंतु दिवाळीमध्ये मिळालेला जो बोनस असतो ना, तो बोनस आपल्याला 5,000 रुपये मिळू दे किंवा 10,000 रुपये मिळू दे, त्यामध्ये आपण
अतिउत्साहात असतो, बरोबर की नाही. आता पेमेंट ज्याला 50,000 आहे त्याला 5,000 म्हणजे नथिंगच ना, परंतु 5,000 मिळाले हे सुद्धा उत्तम प्रकारे बघा अविश्वसनीय क्षण असतो ना, कारण मला बोनस मिळालेला आहे. मग तसाच आजचा दिवस हा बोनस प्राप्त करून घेणार आहे. बोनस प्राप्त करून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आपण एखाद्या क्षेत्रामध्ये उतरतो आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जिंकायचं आहे, विजय मिळवायचा आहे, मग त्यासाठी आपण मेहनत करत असतो ना, मग तसंच आजच्या दिवसात प्रत्यक्षात आपल्याकडून 24 तास जपा अजपा प्रत्यक्षात परमेश्वराचं स्मरण असणं आवश्यक आहे. आपण नामस्मरणामध्ये नसतो. श्वास बघा आपल्या प्रत्यक्षात घेणारा आणि बाहेर सोडणारा तोच आहे. आपल्याला ते कळत सुद्धा नाही आपण बोलतोय, परंतु श्वास चालू आहे की नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, नामस्मरण, देवाच्या उपासनेमध्ये, देवाच्या पूजेमध्ये, देवाच्या प्रत्यक्ष चरणी आपण असणं आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी बघा प्रत्यक्षात मंदिरं सजवलेली आहेत. दत्त जयंती म्हटलं की बघा वर्षभरातून आपण श्री दत्तरायाला भेटायला जातो. मग वर्षभर कुठे पिकनिक स्पॉट, दुसरे कुठे पर्यटन स्थळी, परंतु ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपल्याला जन्माला घातलेला आहे त्यालाच आपण विसरलेलो आहोत. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. कारण का, कारण कलियुगातला भाग आहे. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना तर आपण देवापासून दूर होत चाललेलो आहोत. देव आपल्यापासून दूर झालेला नाहीये. देव आपल्याला विसरत नाहीये. आपण देवाला विसरत चाललेलो आहोत. कारण आज श्री दत्त जयंतीचा भाग आहे. आपल्याला आठवण केव्हा होते, कारण आपण श्री दत्त जयंती असल्या कारणाने आपण मंदिरामध्ये जात नाहीये. तिथे असलेली जत्रेमध्ये जी मजा आहे ना ती पाहायला जातो. आपल्या घरातले रांगेमध्ये उभे असतात दर्शनासाठी, परंतु आपला देह हा जत्रा पाहण्यासाठी जातो. अहो आपल्या देहाची राख रांगोळी झालेली आहे. अजून आपल्याला बघा प्रत्यक्षात त्या राख रांगोळीतून उत्तमाचा देह हा सार्थकी कसा लागेल. प्रत्यक्षात बघा मातीपासून मूर्ती तयार होते ना, दगडाची पासून मूर्ती तयार होते, तसंच आपला देहसुद्धा उत्तमाचा तयार झालेला आहे. हा देह जरी आपल्याला फुकट मिळालेला असला ना तरी फुकट जाता कामा नये. आता लोक विचार करत असतील, आपण ऐकतोय खरं, परंतु ऐकून उपयोगाचं काय, यातून काय मिळणार आहे. यातून एकच मार्ग, तो म्हणजे मोक्ष. कारण आज ज्या प्रकारे आपण संकल्प करत आहोत तो संकल्प पूर्ण होईल की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत माहीत नसतं. जो संकल्प करायचा तो मनापासून करायचा आहे. मूळ संकल्प तो हरिसंकल्प, सत्य संकल्प असणं गरजेचं आहे. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. का सांगितलं? अहो आयुष्य आहे. या आयुष्यात उत्तमाचं आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे. या श्री दत्त जयंतीपासून आपल्याला आजपासून असा संकल्प करायचा आहे की प्रत्यक्षात
ज्याने प्रत्यक्षात आपल्याला जो नरदेह प्राप्त करून या पृथ्वी तलावर पाठवलेला आहे, त्या भगवंताला मी कधीही विसरणार नाही. इथे मीपणा आणायचा आहे. आपण नाहीत्या गोष्टीमध्ये मीपणा, अभिमान आणत असतो, परंतु मीपणा कशामध्ये असणं गरजेचं आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. मी देवाचा आणि देव माझा, हा मीपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. आपण मीपणा कशामध्ये आणतो? हे माझं घर, ही माझी गाडी, ही माझी प्रॉपर्टी, माझं आणि भ्रांतीचं ओझं ना शेवटी. म्हणून प्रत्यक्षात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ज्या मंदिरामध्ये उत्तम प्रकारे सजावट केलेली आहे बघा, सकाळपासून भजन असतं, कीर्तन असतं, किती आनंदाचं वातावरण असतं ना. अहो, आपल्या घराच्या बाजूला मंदिर आहे, परंतु आपण उठतो उशिरा, बरोबर की नाही? आपल्या घरातली लोक उठवायला येतात, परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण उशिरा उठल्या कारणाने बघा तो दिवसच आपल्याला पाहायला मिळत नाही, ते दर्शन आपल्याला प्राप्त होत नाही आहे. आणि आपण भर दुपारी बघा आपण बाहेर पडतो, ते कशासाठी? जत्रा भरलेली हे पाहण्यासाठी. पुन्हा जत्रेचा भाग का द्यावा लागला? कारण अनेक प्रकारची वस्तू असतात, अनेक प्रकारचे पदार्थ असतात, अनेक प्रकारची खेळणी असतात. आपल्या आयुष्यात मनुष्य देहाला आनंद आणि समाधान हे असणं गरजेचंच आहे, परंतु आयुष्य म्हटलं की त्यामध्ये सुख आणि दुःख आलीच ना, बरोबर की नाही? मग सुख आणि दुःख जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपण घाबरून का राहायचं? उत्तमाचा भाग दिलेला आहे. एका घनदाट अरण्यात अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी माता अनुसया राहत होते. ते अत्यंत धार्मिक आणि तपस्वी होते ना. एकदा नारद मुनींच्या सांगण्यावरून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी अत्री ऋषींची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भिक्षेकरीचं रूप धारण करून अनुसयेकडे भिक्षा मागितली, परंतु अनुसयेने त्यांना लगेच ओळखले आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या लहान बाळाच्या रूपात दूध पाजले. तिच्या या कार्यामुळे देवतांना तिच्या सतीत्वाचे बघा आणि भक्तीचे सामर्थ्य समजले ना. आहे की ना आपल्या श्री सद्गुरू चरित्र अध्यायामध्ये. नंतर त्रिमूर्तींनी पुन्हा त्यांचं मूळ रूप घेतलं आणि अनुसयेला वरदान मागण्यास सांगितलं, आणि याच अनुसयेने त्यांना त्यांच्या मुलाच्या रूपात आपल्याकडे राहण्याची विनंती केली आणि त्रिमूर्तीने तिची इच्छा पूर्ण केली आणि अंश म्हणून दत्तात्रयांचा जन्म झाला. आपण आरती म्हणतो ना, श्री दत्तची आरती. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नयानुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी निधाना. जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता, आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव जय देव सभायाभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी कळईत मात, पराई पडतली तेत कैचा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरुदत्ता व स्वामी अवधूता, आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव दत्त येऊनी उभा टाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय सद्गुरुदत्ता व स्वामी अवधूता, आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हारपले मन झाले उन्मन, मी तूपनाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव जय सद्गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता, जय देव जय जय रघुवीर समर्थ.